उपस्थित असणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे, शेतकरी नेते दशरथजी सावंत, आमचे सर्वांचे नेते विजय देशमुख साहेब, विनयजी सावंत, दादा पाटील वागचौरे आहेत, सोन्याबापू वागचौरे आहेत, बाकी सर्व मान्यवर आणि आमच्या हकेला ओढ देऊन उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधूंनो, कारखान्याची सर्वसाधारण सभा होते आहे ती यावेळी ऑनलाईन होत असल्यामुळे प्रत्यक्षपणाने प्रश्न विचारण्याची सोय तिथे खूप कमी आहे आणि म्हणून लेखी स्वरूपात काल काही प्रश्न दिले. जे प्रश्न सभासदांच्या वतीने देण्यात आलेले आहेत त्याबद्दल माननीय दशरथजी सावंत आणि विजय देशमुख साहेब हे बोलतील. आमच्यातलं वर्क डिस्ट्रीब्युशनचा भाग म्हणून या पंचनाम्याच्या पुस्तिकेबद्दल 4-2 तथ्य आपल्यासमोर चर्चेसाठी मी ठेवतोय. ही मारुती गोपाळा भांगरे यांनी जी पुस्तिका लिहिली, जिचं संपादन दशरथजी सावंत यांनी केलं आणि फार परिश्रमपूर्वक ती छापून घेतली. 4000 प्रती याच्या तयार आहेत आणि त्या आता सबंध ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. गोपाळा भांगरे, मारुती गोपाळा भांगरे यांनी काही मूलभूत प्रश्न या पुस्तिकेमध्ये उपस्थित केले, ज्याच्यामुळे एकंदरीतच कारखान्याचा आतापर्यंतचा जो कारभार आणि आजची जी कारखान्याची स्थिती आहे याच्याबद्दल सर्वांनी पक्ष, पार्ट्या, झेंडे, नेते यांच्या पलीकडे जाऊन मूलभूत असा काही विचार करावा, अशा प्रकारची परिस्थिती ह्या पुस्तिकेमुळे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचं स्वरूप सुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाणार, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पक्षाला, कोणत्याही पार्टीला टार्गेट करण्याऐवजी कारखाना हा आपल्या सर्वांचा आहे, सहकार आपल्या सर्वांचा आहे, तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. म्हणून त्यामध्ये ज्या ज्या काही त्रुटी झाल्या, गोंधळ झाले, त्याची चर्चा व्हावी, त्याच्यात सुधारणा करता यावी, या व्यापक उद्देशाने मला असं वाटतं की आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ही जी पुस्तिका आहे याच्यामध्ये काही 2-4 जे मुद्दे जे आपल्या पत्रकारांपर्यंत विचारासाठी जाणं अपेक्षित आहे त्याबद्दलची मांडणी मी आपल्या पुढे करणार आहे. शक्य तितक्या कमी शब्दामध्ये आणि टू द पॉइंट मी बोलण्याचा प्रयत्न करेन. या पुस्तिकेमध्ये मारुती गोपाळा भांगरे यांनी बेसिक जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या चर्चेसाठी उपस्थित केलाय तो आहे की कारखान्याची जी आपली गाळप क्षमता आहे ती 2500 मेट्रिक टन आहे. ब्रेक इव्हन पॉइंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे न तोटा न नफा अशा प्रकारे जर कारखाना चालवायचा असेल तर गळीत हंगाम हा सर्वसाधारणपणाने आपण जो गृहीत धरतो 160 दिवसाचा, त्याच्यामध्ये 2500 मेट्रिक टन क्षमता असणारा जर कारखाना असेल तर साधारणपणाने आपल्याला गाळपासाठी 4 लाख टन ऊस हा उपलब्ध असावा लागतो. म्हणजे 4 लाख टन गाळपाचं ऊसाचं जर आपण गाळप केलं आणि 160 दिवसामध्ये 250 मेट्रिक टन अशा प्रकारचं जर गाळप झालं, 2500 मेट्रिक टन अशा प्रकारचं गाळप झालं तर कारखाना तोट्यात नाही, नफ्यात नाही, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट पर्यंत येतो. त्याच्यामध्ये जर गाळप कमी झालं तर कारखान्यावर तोटा हा स्वाभाविकपणाने वाढतो. 2000 मेट्रिक टन हा ज्यावेळी आपण क्षमता डिझाईन केली त्यावेळी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस तेवढा नव्हता, हे सर्वांना माहिती आहे. दुसरीकडून ऊस आणावा लागेल ही परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा मागची जी आकडेवारी या पंचनाम्यामध्ये दिली ती पाहिली तर अत्यंत गंभीर तथ्य समोर येतं की बाहेरून निम्म्यापेक्षा जास्त ऊस आपण सातत्यानं बाहेरून आणून सुद्धा तो तोटा कारखान्याच्या सभासदांवर, उत्पादकांवर लादून सुद्धा अत्यंत गंभीररित्या आकडेवारी समोर आली आहे की 28 वर्ष साधारणपणाने स्थापनेपासून आतापर्यंत झाली आहेत. म्हणजे 1992-93 पासून आपण कॅल्क्युलेट जर केलं तर 28 वर्ष झाली. 2 वर्ष कारखाना बंद होता, म्हणजे 26 वर्ष गळीत हंगाम झाला. त्याच्यापैकी फक्त 11 वर्षच हा ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला अचीव करता आला, 4 लाख टन उत्पादन घेता आलं. तब्बल 15 वर्ष बाहेरून ऊस आणून सुद्धा 50% ऊस बाहेरचा वाहून आणून सुद्धा आपण 15 वर्ष ब्रेक इव्हन पॉइंट पर्यंत पोहोचू शकलो नाही. मला असं वाटतं की ही अत्यंत आत्मचिंतन करणारी गोष्ट आहे की 2500 मेट्रिक टन इतक्या मोठ्या कारखान्याची गरज होती का? ती जर होती तर त्याबाबतचं मग तेवढा ऊस आपण निर्माण करण्याबाबत संचालक मंडळ आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी काही प्रयत्न केले का? मग त्यांना यश का आलं नाही? की बाहेरून ऊस आणण्यामध्येच हित संबंध सामावलेले होते आणि म्हणून नेहमी बाहेरूनच ऊस आणत राहावा
आणि त्यातून कारखाना तोट्यात गेला, सभासद तोट्यात गेले, उत्पादक तोट्यात गेले तरी चालतील, पण आपली चांदी होत राहावी या उद्देशानं कारखाना अशा प्रकारे ब्रेक इव्हन पॉइंटच्या खाली ठेवण्यात आला का, हा गंभीर प्रश्न आज उपस्थित झालेला आहे. बाहेरून किती ऊस आला, बाहेरून ऊस आणण्याच्या परिणामामुळे सुद्धा हा कारखाना सातत्यानं तोट्यात गेलेला आहे आणि कारखान्यावर कर्ज वाढत गेलं, पर्यायाने सभासदांवर कर्ज वाढत गेलं, पर्यायाने उत्पादकांना कमी भाव मिळाला आणि पर्यायाने कोट्यवधीचं नुकसान या तालुक्याचं झालं. त्याची आकडेवारी सुद्धा या पुस्तिकामध्ये देण्यात आलेली आहे आणि ती आपल्या माध्यमातून सर्व जागरूक सभासदांनी वाचावी अशी आम्हाला विनंती करायची आहे. 26 वर्षामध्ये या पुस्तिकेत जे सांगितलंय ते 87 कोटी 55,74,00,000 टन ऊस हा 26 वर्षामध्ये बेरीज जर केली तर एवढा आला. पैकी 87 लाख असेल. 87,55,674 कोटी टन ऊस हा एकूण गाळप झालं. पैकी 42,30,602 टन ऊस हा एवढाच फक्त आपल्या कार्यक्षेत्रातला होता. उर्वरित जवळजवळ 45,25,072 मेट्रिक टन ऊस आपल्याला बाहेरून आणावा लागेल. आपली क्षमता जर इतकी कमी होती आणि इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस बाहेरूनच आणायचा होता तर एवढा मोठा कारखाना आपण निर्माण केला आणि त्याचा ब्रेक इव्हन पॉइंट आपण साधू शकलो नाही. याची नैतिक आणि सर्वस्वी जबाबदारी ही तत्कालीन सत्ताधाऱ्यांची आणि त्यांच्या नेतृत्वाची आहे, हे आपण या ठिकाणी गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्या पापातून निर्माण झालेला सगळा तोटा, सगळा भ्रष्टाचार याची जबाबदारी सुद्धा तत्कालीन संचालक मंडळाची आहे. हा बाहेरून ऊस आणल्यामुळे अर्थातच वाहतुकीचा प्रचंड खर्च वाढला. साधारणपणाने जो वाहतुकीचा खर्च बाहेरून ऊस आणल्यामुळे वाढतो त्याचा सगळा तोटा हा इथल्या कार्यक्षेत्रातल्या ऊस उत्पादकांना आणि सभासदांना भोगावा लागतो. त्यामुळे FRP ची रक्कम कमी निघते. बाहेरचा ऊस आपल्याला तातडीने मिळावा यासाठी कवळा ऊस तोडला जातो, त्यामुळे रिकव्हरी बाहेरच्या ऊसाची कमी असते, मग साखर त्याची कमी निघते आणि त्याचा तोटा सुद्धा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना भोगावा लागतो. हे सगळी पनिशमेंट जवळजवळ 50% ऊस बाहेरून आणून हा सगळा तोटा हा या ठिकाणच्या उत्पादकांना मारण्याचं पाप आणि एक प्रकारची शिक्षा ही कार्यक्षेत्रातल्या यांना दिली आणि त्यामुळे कारखाना सातत्यानं तोट्यात गेलेला आपल्याला दिसतोय. असं असताना सुद्धा एकत्रित आपण ओव्हर कॅपॅसिटीचा कारखाना घेतला 2,500 मेट्रिक टनचा. असं असताना आपला तेवढा ऊस उपलब्ध नाहीये, निम्मा ऊसच आपल्याकडे उपलब्ध आहे, बाहेरून आपण निम्मा ऊस आणतोय. मी आकडेवारी आपल्याकडे ठेवली. अशा परिस्थितीत सुद्धा पुन्हा एकदा 2015-16च्या सभेमध्ये विस्तार करण्याचा आणि कारखान्याचं मॉडिफिकेशन करण्याचा अत्यंत आत्मघातकी निर्णय घेण्यात आला. तुमचा कारखाना आहे त्या क्षमतेने चालून तेवढा ऊस तुमच्याकडे नाहीये तरी सुद्धा तुम्ही मॉडिफिकेशनचा निर्णय घेता आणि मॉडिफिकेशनचा निर्णय घेतल्यानंतर सातत्यानं 2015-16 पासून तर 2018-19 पर्यंत ही सगळी प्रक्रिया चालते आणि 28,30,25,000 रुपये इतकं प्रचंड मोठं खर्चाचं मॉडिफिकेशन तुम्ही करता. कशासाठी? कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. जेवढी कॅपॅसिटी आहे तीच तुम्हाला कंझ्युम नाही करता आली. 50% ऊस तुम्ही बाहेरून आणलाय, त्याचा तोटा तुम्ही कार्यक्षेत्रावर लादलेला आहे आणि परत मॉडिफिकेशनसाठी तुम्ही कर्ज काढता आणि 28,30,25,000 रुपयाचं परत मॉडिफिकेशन तुम्ही करता आणि त्यातून वाढ तुम्ही किती करता तर पुस्तकातली आकडेवारी आहे, तपासता येईल. परंतु ह्या सगळ्या 28,30,25,000 रुपये खर्च करून केलेल्या मॉडिफिकेशन मधून तुमची फक्त 300 ते 350 मेट्रिक टन एवढीच क्षमता वाढते. ही संशयास्पद आहे. एवढा खर्च करून एवढी क्षमता तुमची कशी वाढते? एकतर क्षमता वाढवण्याची आवश्यकता होती का? मॉडिफिकेशनची आवश्यकता होती का? आणि नव्हती तरी सुद्धा तुम्ही केलं तर ते किती मॉडिफिकेशन झालं? त्यामुळे त्यात सुद्धा मोठा गफला झालाय की काय, असा प्रश्न या पुस्तिकेमध्ये मारुती गोपाळा भांगरे यांनी उपस्थित केलेला. आता कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे, बाहेरून तो आणावा लागतो आणि त्यातून ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला साध्य करावा लागतो. म्हणजे नफा आणि तोटा हे आपल्याला जुळवावे लागतात, ती कसरत करावी लागते. असं असताना हे अंडरलाईन होतंय की आपल्याकडे ऊस पुरेसा नाहीये. असं असताना इथेनॉलचा प्रकल्प आपण आणतो. तो किती मेट्रिक टनाला गृहीत धरून आणतो की 4 लाख टनाचं गाळप आमच्याकडे होईल असं गृहीत धरून आपण नवीन प्रोजेक्ट आखतो, त्याच्या मान्यतेसाठी प्रयत्न करतो. आकडेवारी मी मगाशी आपल्याला दिली की केवळ आतापर्यंतच्या 26 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त
11 वर्षच आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत म्हणजे 4 लाख टन गाळपापर्यंत पोहोचलो, म्हणजे 15 वर्ष आपण त्याच्या खाली होतो. अशी आकडेवारी उपलब्ध असताना आपण हे गृहीत धरलंय की भावी काळात आम्ही कर्ज काढू, सभासदांच्या डोक्यावरती टाकू, इथेनॉल प्रोजेक्ट आणू, त्याच्यासाठी वाटेल त्या कसरती करू आणि काय गृहीत धरून की आम्हाला 4 लाख मेट्रिक टन ऊस अवेलेबल होईल. म्हणजे अगोदर खड्ड्याचा अनुभव घेतलेला असताना नव्या खड्ड्यात उडी टाकण्याचे प्रयत्न आणि प्रायोगिकता केली गेली. आता हा जो काही विस्तार करण्याचा जे उद्देश होता इथेनॉलच्या प्रोजेक्टचा, त्याच्यामध्ये जो डीपीआर आहे, जी उपलब्ध माहिती आहे त्यांनी करेक्ट करावी, आम्ही त्याचं स्वागत करू. पण गोपाळ भांगरेंना उपलब्ध झालेली माहिती त्यानुसार त्यांनी आरोप केलाय की डीपीआर जो मंजुरी घेण्यात आली हा इथेनॉलच्या प्रोजेक्टची, तर ती 46 कोटीचीच घेण्यात आली. म्हणजे 46 कोटी साधारणपणाने होईल. आमची माहिती त्याच्या आतमध्ये खरं तर तो व्हायला पाहिजे. विजय देशमुख साहेबांनी, दशरथ सावंत साहेब त्याच्यावर बोलतील. परंतु डीपीआर जरी आपण मान्य केला तरी सुद्धा ते व्हायला पाहिजे होतं 46 कोटी रुपयामध्ये. परंतु आमची आत्ताची माहिती आहे ती करेक्ट होऊ शकते, परंतु 65 कोटी पर्यंतचा हा सगळा मॅटर गेलाय. 65 कोटी खर्च करून सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही, अपूर्ण आहे. आणि ते 80 कोटी पर्यंत सुद्धा जर त्यांना जाब विचारला नाही तर ते नेऊन घालण्याची कोणतीही कसर सोडणार नाही. हा अनुभव आज आपण घेतलेला आहे. आणि म्हणून गाळपासाठी कच्चा माल म्हणून इथेनॉलसाठी जे काही सगळ्या गोष्टी लागतात त्या अवेलेबल नाहीये. त्या जर गाळप तेवढं झालं नाही तर तोटा अजून वाढणार आहे. असं असताना सुद्धा हा खर्च करण्यात आलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमुळे कर्ज वाढत गेलेलं आहे. गाळप किती कमी झालेले आहे याच्याबद्दलची आकडेवारी सुद्धा पुस्तिका दिलेली. मी अत्यंत संक्षिप्त 2च मुद्दे मांडून संपवणार आहे. खूप बोलता येईल कारण पुस्तिका खूप मोठी आहे आणि त्याच्यावर अजून बोलता येईल. पण साधारणपणाने सगळे पत्रकार, मला अभिनंदन केलं पाहिजे डॉक्टर साहेब की हे मी महाराष्ट्रभर हिंडतो, अकोल्यातल्या पत्रकारांची माती वेगळी आहे. हे बुद्धिवादी असणारे अशा प्रकारचे पत्रकार आहे, चिकित्सक अशा प्रकारचे पत्रकार आहे आणि यांची सगळ्यांची नाळ शेतकऱ्यांच्या मातीशी जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळे मी जे काही सांगतोय मला खात्री आहे की ते तपासून पाहून त्याच्याबद्दलची धोरणं जनतेमध्ये घेऊन जायला मदत करते. कमी गाळपाच्या बद्दलचं जो काही वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे ते संतापजनक. यामुळे काय झालं, 1992-93 ते 2019-20 या कालावधीमध्ये 26 वर्ष कारखाना चालला असं जर गृहीत झालं तर 87,55,647 मेट्रिक टन हे गाळप होणं अपेक्षित होतं. ब्रेक इव्हन पॉईंट गृहीत धरला तर म्हणजे नफा नाही तोटा नाही एवढं व्हायला पाहिजे होतं. आणि एवढं झालेलं आहे. अपेक्षित किती होतं जर ब्रेक इव्हन पॉईंट गृहीत धरला तर पुस्तिकेत लिहिलं 1,04,00,000 इतकं गाळप हे व्हायला पाहिजे होतं. म्हणजे फरक किती पडलाय, जवळजवळ 16,44,326 मेट्रिक टन ऊस हा कमी गाळप झाला. त्याचा परिणाम 11.30% रिकव्हरी जरी धरली तरी साखरेचं उत्पादन त्याच्यामुळे जे काही कमी झालेलं आहे तर ते 18,58,088 क्विंटल साखर त्याच्यामुळे कमी मिळाली. त्याचा सगळा तोटा पण मग परत ऊस उत्पादकांवर, त्यांच्या FRP वर आणि त्यांच्या तोट्यामध्ये झालेला आहे. पुस्तकीच्या शेवटी एक कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. संगमनेर आणि अकोल्याची तुलना करण्यात आलेली आहे आणि वेळोवेळी दिलेले जे भाव आहेत ते संगमनेरने किती दिले आणि अकोल्याने किती दिले याच्याबद्दलची आकडेवारी दिलेली आहे. आणि ती मुळातून पाहण्याजोगे 128,37,00,000 रुपये हे या दरम्यानच्या काळामध्ये संगमनेरच्या तुलनेत अकोल्यातल्या शेतकऱ्यांना कमी मिळाले असा अभिप्राय काढण्यात आलेला आहे. पुस्तिकेत आणखी बरेच मॅटर्स आहेत, आपण ते पाहू शकता. पानवा नंबर वाईज गोपाळ भांगरे यांनी काय काय आक्षेप घेतलेले होते, मारुती गोपाळ भांगरे यांनी काय आक्षेप घेतलेले होते, त्यांनी काय पत्रव्यवहार केलेला होता, त्याला काय उत्तर देण्यात आलेली होती, शेअर्सच्या बद्दल त्यांची काय भूमिका होती, ज्या अनामत ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. जसं आता त्यांनी सांगितलं की कारखान्याकडे मुदत ठेवी, संचालक अनामत, स्टाफ ऍडव्हान्स याच्या पोटी, या हेडच्या पोटी रकमा घेण्यात आलेल्या आहेत. मुदत ठेवचा आकडा तुम्ही पाहिला तर 2,44,94,364. संचालक अनामत काय प्रकारे कॅल्क्युलेट व्हायला तयार नाही, संशयास्पद गोष्ट आहे. 39,55,000. इतर देणी कोणाला द्यायचे आहेत काही ताळमेळ लागत नाही असा रिमार्क त्यांनी मारलाय. आणि त्यांनी शेवटी स्टाफ ऍडव्हान्सच्या नावाने पैसे टाकलेले आहेत आणि त्यांनी लिहिलंय की खाजगी सीए कडून ही सगळी प्रक्रिया चेक करण्याची आल्यामुळे सीएचा अहवाल सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्याच्यामध्ये शेरे असण्याची शक्यता आहे, क्वेरीज असण्याच्या शक्यता आहे. फार गंभीर हा सगळा प्रकार आहे. या सगळ्या भ्रष्टाचाराचा संबंध माय मावल्यांच्या घामाशी आणि कष्टाची आहे.
कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या झेंड्याचा आहे, आमच्या बरोबर आहे का विरोधात आहे का, पाकिस्तानचा आहे का औरंगाबादचा आहे, आम्हाला काही घेणं नाही. आमच्या कष्टाचे पैसे या सगळ्यामध्ये बर्बाद झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर जे सत्तेवर होते त्यांनी दिली पाहिजे. ही संचालक मंडळाची सार्वत्रिक जबाबदारी आहे. त्या ठिकाणी राहिलेल्या चेअरमनांची जबाबदारी आहे. त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी. अशा प्रकारची मागणी समन्वय समितीच्या वतीनं आम्ही केलेली आहे. मी फक्त पुस्तिकेतील आकडेवारीची तथ्य आपल्या पुढे मांडली. आता जी सर्वसाधारण सभा येते त्या अहवालामध्ये प्रचंड गोंधळ आहे. त्याच्याबाबत काही कोटी रुपयाचा 28 का काहीतरी त्यांनी सांगितलं, तेवढ्या कोटी रुपयाचा तोटा एका वर्षामध्ये होईल अशा प्रकारची आमची भीती आहे. त्याबद्दलची आकडेवारी आणि सविस्तर पत्र सभासद म्हणून दशरथजी सावंत आणि देशमुख साहेबांनी दिले, त्याच्याबद्दल ते मांडणी करतील. उसाच्या बद्दल विनयजींनी सांगितलं की आताच्या परिस्थितीमध्ये ब्रेक इव्हन पॉइंट गृहीत धरता 15 एप्रिलला आपलं हे सगळा गरीब हंगाम संपायला, त्यांच्या हिशोबाप्रमाणे 15 पर्यंत संपायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की 1,10,000 टन ऊस जर कार्यक्षेत्रात उभा असेल आणि कवळा काचा ऊस इतर कार्यक्षेत्रातून कापून आणून त्याचं गाळप अगोदर झालेलं असेल, तर मला असं वाटतं की ज्या मूळ उद्देशासाठी हा कारखाना स्थापन झाला की इथल्या दूध ऊस उत्पादकांचा ऊस वाळू नये, त्यांचा तो वेळेवर जावा, संगमनेरच्या काळात ते होत नव्हतं, तर त्यालाच या संचालक मंडळाने हाताळ फासलेला आहे. काल यमनींनी जे सांगितलं ते अधिक भयानक आहे. ते म्हणाले की ब्रेक इव्हन पॉइंट मागच्या वेळेचा जो होता 4 लाख टनाचा होता, आता आमचं कर्ज वाढलेलं आहे, आता आमचा कार्यक्षेत्रातला अजून बाकीचे सगळे देणीदारी वाढलेली आहे, त्यामुळे ब्रेक इव्हन पॉइंट अचीव्ह करण्यासाठीच आम्हाला 5 लाख टनाचं गाळप करावं लागेल. आणि सबंधपणाने आता नियोजन कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा यावर्षी ऊस उत्पादकांच्या बुकांडी येतोय. या सगळ्याची उत्तरं संचालक मंडळानं द्यावी अशी विनंती मी आमच्या सर्व समन्वय समितीच्या वतीनं करतो. आदरणीय सावंत साहेब, आमदार डॉक्टर लामटे साहेब, डॉक्टर अजितजी नवले, दादा पाटील, सोन्या बापूजी वाकचौरे, सर्व पत्रकार मित्र बंधूंनो, खरं तर गेली 4-6 महिन्यापासून कारखान्याच्या व्यवस्थेमध्ये बदल व्हावा आणि ज्या उद्देशासाठी तो कारखाना निर्माण झाला आहे त्या सभासद शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दाम मिळावं यासाठीची जे प्रयत्न करायला पाहिजे त्या प्रयत्नाच्या मागे आम्ही सगळेजण लागलो आणि आपल्या माध्यमातून वेळोवेळी ते सभासदांच्या समोर जावं म्हणून वेळोवेळी आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या, कधी गावसभा घेतल्यात आणि लोकांच्या निदर्शनास यावा असा आमचा प्रयत्न राहिला आहे. आता ह्या सगळ्या यापैकी बऱ्याच बाबी आता डॉक्टर साहेबांनी मांडल्यात. त्यांनी अतिशय तपशिलामध्ये काही मुद्दे भांगरे साहेबांनी जे काढले होते त्याचा अभ्यास करून त्याची मांडणी केली आहे चांगल्या पद्धतीनं. अनेक मुद्दे यापूर्वी पण आपण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेत की या कारखान्यामध्ये साधारण एक ढोबळमानाने मी मांडतो 4-5 मिनिटामध्ये की या कारखान्याकडे जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं तशी ऊसाची उपलब्धता कमी असताना बाहेरचा ऊस सातत्याने आणून गाळला आहे. हे गाळत असताना आपण ज्या पद्धतीनं कारखान्याचं व्यवस्थापन चालायला पाहिजे त्या पद्धतीनं ते चाललेलं नाही आणि मग ज्या पद्धतीनं हाय रिकव्हरीचा झोन असून सुद्धा आपल्याला हे मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीचा न्याय आपल्याला किंवा दर मिळाला नाही अशा प्रकारची परिस्थिती एक साधारण समोर येते आपल्या. एक आहे की कारखान्यामध्ये ऊस कमी होता तरी पण गाळप क्षमता वाढवली. गाळप क्षमता वाढवून 2,500 मेट्रिक टनाची क्षमता असताना तो ऑलरेडी 3200वर चालत होता. मॉडिफिकेशन केलं, आता तो 3500वर चालतो. म्हणजे डॉक्टर साहेब म्हटले तसं 200-300 टन वाढलाय. म्हणजे ऑलरेडी तो होता, त्याच्यावर 28 कोटीचा बोजा करून आपण तो चालवला. हे चालवताना सहजासहजी चालला का तर आपल्याला एक दिसतंय मालमत्तेचं खोटं मूल्यांकन करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आपण उचललेले दिसत आहेत. मालमत्ता ज्या किमतीची आहे बाजारभावाप्रमाणे त्याच्यापेक्षा तिचं मूल्य जास्त दाखवलंय आणि ते मूल्य जास्त दाखवून बँकेकडे प्रस्ताव करून वेळोवेळी कर्ज उचललंय. म्हणजे दर हंगामामध्ये ऊस गाळल्यानंतर साखर तयार होते, साखर विकल्यानंतर प्रक्रिया खर्च वजा जाता, तोडणी वाहतूक खर्च वजा जाता, सगळे त्यांचे ओव्हरहेड्स वजा जातात, शिल्लक राहिलेला हा ऊसाचे पैसे असतात शेतकऱ्यांचे. तर ते पैसे अतिशय कमी निघत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात
जिल्हा मध्यवर्ती बँकेचं किंवा अन्य बँकांचं कर्ज त्याच्यावर घेतलंय आणि ते कर्ज घेऊन हा सगळा भाव देण्याचा प्रकार केलाय. म्हणजे हंगाम चालवताना प्रतिवर्षी मी मागे बोललो होतो की 35 ते 40 कोटी रुपये प्रति हंगामामध्ये यांनी बाहेरून आणून कर्ज रूपाने टाकलेत आणि मग हंगाम चालवलाय. आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या एकूण कारभाराचं जर गेल्या 4-5 वर्षातलं मूल्यमापन करायचं जर ठरवलं तर ह्या 4-5 वर्षामध्ये सातत्याने आज इतक्या मोठ्या प्रमाणात प्रति हंगामात रकमा टाकल्यामुळं कर्जाचा बोजा आपला वाढत वाढत गेला. आज मितीला काय परिस्थिती झाली? आज मितीला परिस्थिती अशी झाली की आता आपल्याकडं बाहेरून आणून पैसे टाकायला 40 कोटी रुपये 35 कोटी रुपये कर्ज काढण्याची क्षमता आपली संपली. आणि आता आपल्याला आहे त्या पैशातून आपल्याला ऊस पेमेंट करायचंय, कामगारांचे पगार द्यायचे, तोडणी वाहतुकीचा खर्च द्यायचा आहे. आता इकडे येण्याच्या अगोदर मी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना फोनवर बोललो होतो. आता त्यांच्या अकाउंटंटनी सावंत साहेबांच्या तिथं मी असताना हा कागद आणून दिलाय. आता सध्या आपण मार्च अखेरपर्यंतची साखर समजा आतापर्यंतची बँकेकडे तारण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर उचल करून आपण जे ऊसाचं पेमेंट जे द्यायचंय शेतकऱ्यांना ते गेटकेनला जे ऊसाचं जे काय 1850 रुपये वगैरे देत आहेत ते पेमेंट त्यांनी डिसेंबर अखेर दिलेलं आहे. काही ठिकाणी 15 जानेवारीपर्यंत दिले. म्हणजे 3 पंधरवडे शिल्लक आहेत. कार्यक्षेत्रामध्ये साधारण काही ठिकाणी 2 काही ठिकाणी 3 पंधरवडे शिल्लक आहेत. 3 पंधरवडे जर मार्चचा हिशोब केला तर 3 पंधरवडे शिल्लक आहेत. म्हणजे साखर ऊस गाळलाय, गाळलेला ऊसाची साखर तारण ठेवली, त्याच्यावर कर्ज घेतले, परंतु ते कर्ज घेतले त्याचा विनियोग मागचे पैसे देण्यासाठी केलाय. आणि इथून पुढचं म्हणजे जे देणं दिसतंय 18,64,88,062 रुपये हे 15 मार्च पर्यंत ऊसाचे पैसे देणं आहे यांना. त्या ऊसाची साखर यांनी तारण ठेवून मागचे पैसे दिले, परंतु त्या ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना देणं आहे. म्हणजे हे 18-18.5 कोटी रुपये देणं आहे. कामगारांचे 3 महिन्याचे पगार देणं आहे. तोंडी आणि वाहतूकवाल्यांचे पगार देणं आहे, त्यांचा जो मजुरीचा खर्च आहे तो. अशा प्रकारे साधारण 30 ते 32 कोटी रुपये आजपर्यंत त्यांना मागचं हे ऊसाचे तोडणी वाहतुकीचे आणि कामगारांच्या पगाराचे देणं आहे. हे द्यायला साखर विकून किंवा साखर तारण ठेवलेली आहे त्याच्यातून काय खर्च भागवलेत, परंतु हे 30 कोटी देणे साखर विकली तरी आपल्याला 5-7 कोटी रुपये जास्त मिळतील कर्जा व्यतिरिक्त. या व्यतिरिक्त फार जास्त पैसे मिळणार नाही. म्हणजे साधारण 25 कोटी रुपये हे देणं आहे. म्हणजे याच्यातून साखरेतून आता काही उपलब्ध होत नाही. राहिला प्रश्न आता परत कर्ज घेऊन मग हे भागवायचं का मागच्या वर्षी सारखं किंवा दरवर्षी भागवत होते तसं. तर आता यांना कर्ज काढायला कोणती जागा राहिली नाही. मी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे FRP साठी कर्ज उचललंय, त्याच्यानंतर आत्मनिर्भरसाठी कर्ज उचललंय, संभाव्य इथेनॉलच्या उत्पादनावर कर्ज उचललंय, इथेनॉल प्रकल्पावर कर्ज उचललंय. सगळे कर्ज उचलण्याचे मार्ग आता यांचे सध्या बंद झालेत. मला जे IQ माहिती अशी आहे की यांनी 9 कोटीचं ड्रॉवल टाकलं होतं, त्याच्यात त्यांना 2च कोटी रुपये मिळाले. म्हणजे अशा प्रकारची बँकेची स्थिती. म्हणजे आता यांना कर्ज घेऊन कुठं वाटायला किंवा द्यायला जागा नाही. आता याच्यात यांनाच भागवावं लागेल. मग भागवायचंय तर मग कसं भागेल? तर मला वाटतं आता हे जे महिनाभराने हंगाम बंद करतील त्यावेळेला 4 पंधरवडे मागे ठेवतील. 4 पंधरवड्याचं ऊसाचं पेमेंट मागे ठेवतील. कामगारांचा साधारण 3 महिन्याचा पगार मागे ठेवतील. आणि तोडणी आणि वाहतूक ही जी मजुरी द्यायची किंवा भाडं द्यायचंय वाहतुकीचं ते पूर्वी जे त्यांनी ॲडव्हान्स वाटलेलं आहे त्या ॲडव्हान्स व्यतिरिक्त आता ते 1 रुपया त्या तोडणी वाहतूकदारांना देऊ शकणार नाही. अशा प्रकारची यांची इथली कारखान्याची सद्यस्थिती आहे. आता यांनी जे कर्ज उचललंय साधारण 350 कोटीच्या आसपास आकडा मी पूर्वी सांगितला होता, 327 कोटी. त्याच्यानंतर आतला मधला जो कालखंड गेलाय त्याच्यात ते 350 कोटीच्या पर्यंत गेले. आणि आता हे 350 कोटीची परतफेड आपल्याला करायची. मारुतराव भांगरेंनी मागच्या वेळेला आपल्याला काढून दिलं होतं, त्यावेळेला 76 कोटी रुपये आपल्याला त्यांना या वर्षात परत करायचे होते. आता मी अकाउंटंट साहेबांना यांच्या समोर विचारलं, सावंत साहेबांच्या आणि पर्वतराव नायकवाडींच्या समोर, आता टॅगिंगने तुमचे किती पैसे परत गेले? ते म्हणले 19 कोटी रुपये परत गेले. म्हणजे 55 कोटी प्री सिजनल लोन उचललेलं आहे, त्याच्या आगेच फक्त 19 कोटी रुपये परत गेले. असे तसे हंगाम बंद होताना 25 कोटी रुपये त्यांची परतफेड होईल. व हंगाम चालू करताना जे 55 कोटी रुपये उचललेले आहेत त्याची खरी गरज आपली 30 कोटीची आहे. 2,500 टनी कारखाना चालवायला 25 ते 30 कोटी रुपये पुरेसे होतात. यांनी 55 कोटी रुपये उचललेत, त्याचा विनियोग केलाय. आता त्याच्यातून खरे 25 कोटी रुपये परत जाणार आहेत.
म्हणजे साधारण 30 कोटी रुपये प्री सिजनलचं देणं आपल्याला बाकी आहे, म्हणजे ते थकबाकीत जाणार आहे आपलं. अधिक आपल्याला जे आत्मनिर्भर कर्ज असेल त्याचा हप्ता यावर्षी नाही येते म्हणता येईल, परंतु बाकीचे FRP साठी घेतलेलं कर्ज, इथेनॉल साठी घेतलेलं प्रोजेक्टसाठीचं कर्ज, ही सगळे जे कर्ज आहेत हे कर्ज आपल्याला त्याचे हप्ते आपल्याला परतफेड करायची. म्हणजे या मध्यम मुदत कर्जाचे हप्ते आणि अल्प मुदत कर्जाचे हप्ते मिळून साधारण 40 कोटी रुपये आपल्याला बँकांना टॅगिंग सोडून, म्हणजे हे 25 कोटी जाऊन सोडून 40 कोटी थकबाकी राहणार आहे. म्हणजे बँकांचे 40 कोटी आता नव्याने मिळणार नाही, आता थकबाकी राहणार आहे आपली 40 कोटी, अधिक हे 30 कोटी रुपये ऊस उत्पादकांचे, कामगारांचे आणि याचे द्यायचे. अशा प्रकारे 70 कोटी रुपयाचा बोजा या कारखान्यावर घेऊन आता कोणतेही कर्ज न मिळण्याच्या अवस्थेमध्ये आपला कारखाना आलेला आहे. म्हणजे पुन्हा कारखाना आता पुन्हा चालू करायला आपल्याला मे मध्ये जे पूर्व हंगामी कर्ज लागतं त्याचा हप्ता थकल्यामुळे आपल्याला नव्याने मिळणार नाही. तोंडी वाहतूकदारांचे पैसे देणार राहणार आहे, ऊस उत्पादकांचे पैसे देणार राहणार आहे आणि कामगारांचे पगार देणार राहणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कारखाना कसा चालवणार आहात हे आम्ही त्यांच्याकडे सातत्याने मागणी करत होतो. त्यांनी काय आम्हाला त्याचं उत्तर दिलं नाही. परंतु आम्हाला असं वाटलं आता जनरल मीटिंग लागलेली आहे, परंतु ती कोविडच्या पार्श्वभूमीवर झूमवर होते, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये 1 to 1 चर्चा होणार नाही, झूमवर चर्चा होणार आहे. आणि मग त्या चर्चेमध्ये आम्हाला जे प्रश्न पडले होते, आम्ही जे संचालक मंडळाबरोबर बोलू इच्छित होतो, आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेत होतो, त्यांच्यापर्यंत नेत होतो, त्याच्यावर काही पुढे होत नाही असं दिसल्यावर आम्हाला वाटलं की आता याच्यावर कसं तोंड फोडणार. मग मला असं वाटलं की तालुक्यात नेते मंडळी फिरतायत तर त्या माध्यमातून बोलतील तरी, परंतु कोण सत्कार घेत फिरत होतं, कोण एखाद्या पक्षाचे बोर्ड लावित फिरत होतं, परंतु ह्या कारखान्याच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही त्या सभांमध्ये बोलल्याचं तालुक्यात माझ्या ऐकिवात नाही किंवा वाचण्यात आलेलं नाही. आणि म्हणून आमदार साहेब असतील, डॉक्टर साहेब असतील, सावंत साहेब असतील, आपल्या माध्यमातून किमान लोकांना हे कळावं की आम्ही कारखान्याला हे लिहून दिलेत, हे प्रश्न विचारलेत आणि हे प्रश्नांचं उत्तर या सगळ्यात पठडीतल्या वार्षिक सर्वसाधारण सभा न होता दरवर्षीप्रमाणे आहे, सगळ्याच कारखान्यांवर कर्ज आहे आणि सगळा चांगला चाललाय, मिलचा आवाज येतोय, गव्हाणीत ऊस पडतोय, साखरेचं पोतं निघतंय म्हणजे कारखाना चाललाय, ही जी संकल्पना त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. अशा पद्धतीनं सगळं फिलगुड मध्ये ती सभा संपू नये, वास्तव सभासदांच्या समोर यावं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हावी या हेतूने समन्वय समितीच्या सर्व सदस्यांची परवा मिटिंग झाली. त्याच्यामध्ये प्रश्न काल आमदार साहेब, डॉक्टर नवले साहेब, सावंत साहेब यांनी सगळ्यांनी जाऊन ते कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दिलेत आणि उद्याच्या 31 तारखेच्या मीटिंगमध्ये या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी उहापोह करावा. वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देशच मागचा लेखाजोखा सभासदांसमोर ठेवून त्याच्यातल्या त्रुटींवर चर्चा होऊन त्या कमी करून पुढच्या वर्षाचं नियोजन करणं हा हेतू असतो. तशा प्रकारची आपली वार्षिक सर्वसाधारण सभा होत नाही. परंतु किमान आम्हाला जे सभासदांना जे प्रश्न पडलेले आहेत, जे कारखान्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं चर्चा होणं गरजेचे आहे, ते त्यांच्या समोर आता यांनी लिखित स्वरूपात ठेवलेत, तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे या सभेच्या निमित्ताने. किंवा त्या अजेंड्याप्रमाणे सभा चालू, आपण ऐन वेळच्या विषयामध्ये सगळ्या बाबी टाकून हे सर्व सभासदांना याची माहिती मिळाली पाहिजे. ह्या हेतूने आपल्या माध्यमातून ही पत्रकार परिषद लोकांना कळावं म्हणून आयोजित केलेली आहे. एक अतिशय बर्निंग मुद्दा, ज्वलंत मुद्दा एक शिल्लक राहिलाय. डॉक्टर नवले साहेबांनी सांगितलं 1,10,000 मेट्रिक टन ऊस साधारण 3-3.5 हजार एकर क्षेत्रावर अजून ऊस तालुक्यामध्ये उभा आहे. यांनी सुरुवातीला काय केलं, 70-75% लेबर बाहेर टाकलं, 25-30% कार्यक्षेत्रात टाकलं. बाहेर कवळा काचा ऊस त्याला ब्रिक्स न लावता जसा मिळेल तसा वाहून आणला आणि क्रशिंग केलं. सुरुवातीला 8.5 7.5 पासून जी रिकव्हरीला सुरुवात झाली तर 9.5 पर्यंत 7च्या खाली 7च्या आसपासच होती सुरुवातीला रंगळत महिनाभर. आणि अशा प्रकारची ती कशामुळे झाली, आपला हाय रिकव्हरी झोन आहे, 11.5च्या पुढे आपली रिकव्हरी आहे डोंगराळ भाग असल्यामुळं. परंतु कमी रिकव्हरीचा ऊस बाहेरून आणला, तो गाळल्यामुळं पहिल्यांदा आपली रिकव्हरीनं मार खाल्ला. आता कार्यक्षेत्रामधला जो ऊस आहे त्याची परिपक्वता संपूर्ण 1-2 महिने झाले. मग असं आहे की त्याचं आयुष्य संपल्यानंतर जर तुम्ही तो तोडला तर त्याच्यातली साखर पुन्हा कमी होती, डिजनरेट होती साखर. आणि आता कार्यक्षेत्रात जो 1,00,000-1.25 लाख टन ऊस शिल्लक आहे ते म्हणतात 1,10,000 पण 1,35,000च्या आसपास आहे आणि त्याच्यातली साखर परत कमी होणार आहे आता उशिरा गाळल्यामुळं.
आणि त्याच्यामुळं परत रिकव्हरी मार खाणार आहे. म्हणजे हा दुहेरी तोटा आपल्याला यांच्या या गलथान हार्वेस्टिंगच्या तोडणी आणि वाहतुकीचा त्यांच्याकडे कोणतंही नियोजन नसल्यामुळे झालाय. आणखी त्याचा दुसरा तोटा काय होतो शेतकऱ्यांना, तुम्ही गावोगावी फिरलात तर तुमच्या लक्षात येईल की तो ऊस तोडणीवाला जो माणूस आहे, तो ऊस तोडणीवाला कामगार आता त्या याच्याकडे 10,000 रुपये एकरपर्यंत पैसे मागतोय. आणि जो शेतकरी तो 10,000 रुपये एकर प्रमाणे पैसे देणार नाही, त्याच्या ऊसाला अन्य कारण सांगून पडलाय, उंदीर लागलाय, हे झालंय ते झालंय असे कारण सांगून तो तोडीत नाही. आता शेतकऱ्याच्या बांधावर ऊस राहील का काय, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मला वाटलं आमचे नेते तालुक्यात फिरताना किमान या बाबींवर ज्वलंत प्रश्नावर बोलतील, किंवा आमचे जे सगळे नेत्यांच्या आजूबाजूला फिरणारे लोक आहेत ते तरी गावात गेल्यावर या प्रश्नांवर चर्चा करतील. परंतु मला गेल्या 8-15 दिवसात हार तुरे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पाट्या लावणे पक्षाच्या या व्यतिरिक्त सामान्य माणसांच्या प्रश्नावर कुठं चर्चाच झालेली नाही. हे लक्षात आल्यानंतर आम्ही समन्वय समितीच्या आमदार साहेब असतील, डॉक्टर असतील, सावंत साहेबांना आम्ही सगळ्यांनी बसून याच्यावर निर्णय केला आणि ही लोकांसमोर बाब नेऊन हे यांनी त्याच्याप्रमाणे लोकांसमोर वस्तुस्थिती ठेवली पाहिजे. पठडीतल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेतल्या नाही पाहिजे या भूमिकेतून आम्ही ही भूमिका तुमच्या समोर ठेवतोय. यांनी जर ह्या प्रश्नांना उत्तर नाही दिले, सभासदांचं उत्तरदायित्व पाळलं नाही, तर याबाबत काय करायचं याबाबत आमदार साहेब, सावंत साहेब, डॉक्टर नवले साहेब, आपण दादा पाटील पुढची भूमिका ठरवून सभासदांच्या समोर कशा पद्धतीने जायचं. इतकी मोगलाई पण मागवायचं काही कारण नाही. यांना या सगळ्या बाबी इतकं सगळं चुकीच्या पद्धतीने केल्यावर पण सोडून देऊन आपण उदासीनपणाने त्याच्याकडे पाहत राहणं आपल्या संस्थेकडं, हे मला वाटतं चुकीचं ठरेल. कारण मला काल डॉक्टर अजित नवले साहेबांच्या चर्चेतून असं कळलं, त्यांनी झूमवरची दूध संघाची मिटिंग बघितली आणि मला असं मागं कळलं होतं की मध्ये पैसे वाटताना, रिबेट वाटताना कोणती ती दादा पाटील नवलेंच्या संस्थेमधून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचं खर्च काढून ते वाटलंय. नफ्यातून वाटायचा असतो रिबेट, परंतु कर्ज काढून वाटलंय. आणि आता कुंभेफळ रोडला कुठं दूध संघाची पूर्वी घेतलेली जमीन विकायचा निर्णय ऐनवेळच्या विषयामध्ये केलाय आणि ते विकून आता हे पैसे द्यायचे. म्हणजे उद्या कारखान्याची मालमत्ता विकून हे पोबारा करतील का काय असं वाटायला लागलं. आणि म्हणून यांना इतकं मोकळं सोडता कामा नये. जसे शासन स्तरावर आपण चौकशी मागतो तसं प्रसंगी यांनी जर लोकांमध्ये आपल्याला जागृती करणं गरजेचं आहे, कोविड असलं तरी. आणि हे करून जर थांबलं नाही तर यांना आपल्याला हायकोर्टात जाऊन जरा बसवली पाहिजे असं मला वाटतं. असं या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही सगळी बाब लोकांपर्यंत न्यावी, ही बांधिलकी आपण मानावी. आपण ती मानतच आहात, परंतु इथून पुढे जरा प्रकर्षाने मांडवणे ते हे टिकत नाही, एवढं प्रांजळपणाने सांगतो. आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे आमदार, प्रिय आमदार रणजी लामटे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्यासमोर पोटतिडकीने रक्ताचा शेवटचा थेंब शेपर्यंत जे काही भाषण केलं म्हणण्यापेक्षा ती कृतीच करणार आहेत, अजी दसराजी सावंत, डॉक्टर नवले साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचा प्रशासनामध्ये अनगा अनुभव आहे तुमचे मित्र विजय देशमुख साहेब, विनयजी सावंत, सर्व पत्रकार मित्र, त्याचबरोबर आमचे सहकारी सोनिया पोहतोरे, कानोडे साहेब, तरी मान्यवर. आज या ठिकाणी म्हणजे अगस्ती कारखान्याची जी काही एकूण आपल्यासमोर मारुती गोपाळा भांगरे यांनी जी काही जाहीर पंचनामा ठेवलेला आहे, खरं म्हणजे त्यांना अजून आयुष्य मिळायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अजून काही गोष्टीचा उल्लेख झाला असता. मी एकच या ठिकाणी फार 2-3 गोष्टीचा मुद्दे फक्त मांडल. पहिला प्रश्न असा की अगस्ती कारखाना सुरू झाला त्यावेळेला या कारखान्याला संपत कमिशनचे जे काही 8 वर्ष फायदे होते त्या फायद्यामुळे सुद्धा हा कारखाना तोट्यात गेला. नंबर 1. नंबर 2 असा एक विषय का कारखान्याला हा अपवाद म्हणून नाही म्हणत, तर एक आदिवासी भागातला एक ट्रायबलमधला कारखाना की ज्याला 100% शेअर्स आदिवासींचे बिगर व्याजी मिळाले. नंबर 3 या ठिकाणी जे काम चालतं की ते तुम्हाला मगाशी तो एक मुद्दा सावंत साहेबांच्या बोलण्यातून आला, त्याच्यावर मी फार जात नाही खोलात, परंतु या कारखान्याला सुरुवातीपासून MSC बँकेचं लोन होतं, कर्ज होतं. आणि हे कर्ज काही झालं तर तिथं मर्यादा होत्या, जे काही बसत नाही मग तेवढं दिलं जायचं. त्याच्या अगेन्स्ट त्यांना पर्याय काहीच नसायचे. मग यांनी गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती जे काही कुणी देईल, पतसंस्था असतील, आता इथं सांगितलं गेलं की स्टेट बँक वगैरे, परंतु त्या काळामध्ये हे राष्ट्रीयकृत बँकेकडे केलंच नाहीत. आणि राष्ट्रीयकृत बँकेकडे न केल्यामुळं माझा दावा असा आहे की हे शेवटी मिळेल त्या पद्धतीनं कर्ज घेतलं आणि ते कर्ज खरं म्हणजे हा MSC बँकेच्या
अगेन्स्ट त्यांनी जे कर्ज घेतले हे MSC बँक देत नव्हती आणि म्हणून हा ज्याला काय आपण म्हणतो ओव्हरडोस जसा एखाद्याला होतो तशा पद्धतीचं हे कर्ज यांनी घेतले गेलेले अगस्ती कारखान्यानं. ते कुणी घेतलं काय वगैरेच्या तपशिलात आपण जाऊया. पण आज एकच सांगेल, ह्या चुका होत गेल्या. पहिल्यांदा सुरुवात केली गेली की या तालुक्यामध्ये जे काही ऊसाचं कार्यक्षेत्र आहे ती किती काय वगैरे याचा त्यांच्याकडे अभ्यास असतानाच होता. 2500 टनी कारखाना काय घेतला गेला, तर त्याचं सहज असं मी एकदा जेव्हा चर्चा केली की 2500 टनी जर कारखाना घेतला नाही तर तुम्हाला लायसन मिळणार नाही. आणि म्हणून हा 2500 टनी कारखाना आम्हाला घ्यावा लागला. 25 टनी कारखाना घेत असताना आताच एक मुद्दा उपस्थित झाला, त्याचाच मी उल्लेख करतो की 2500 टनी कारखाना असताना आपण बाहेरून ऊस आणतो आणि मग तो ऊस कसा वगैरे याची सगळी चर्चा झाली. आणि हे करत असताना तालुक्यात सुद्धा आजही जर बघितलं, जो ऊस आपण गाळतो तो कोण डायरेक्टर आहे याच्या फेवर म्हटलं कोणी तो शेतकरी आहे का, त्याचा ऊस तोडला गेला पाहिजे. माझा ऊस तिथं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा मी ऊस दिला गेला त्यावेळेला तो ऊस दिवसा टोळी येत होती तोडायला. ऊस उन्हात तुटलेला राहिला तो वाळत होता. आणि मग माझ्या शेजारी एक अबक व्यक्तीने कुणीतरी संचालकांनी सांगितलं हा ऊस लवकर तोडून आला शेजारचा, तो माझ्या अगोदर ऊस संपत होता. हे सगळे प्रकार मी बघितले. आजही जर बघितलं तुम्हाला ऊसाच्या नोंदी या परफेक्ट दिसणार नाही. हे मी उदाहरणाशी बोलेन आणि ते दाखवून पण देईल. म्हणजे हा सगळा जो अजागळ कारभार आहे हा सगळा सोयीनुसार चाललेला आहे. पैसे खाणं वगैरे हा तर सावंत साहेब किंवा आमदार साहेब इकडे बीजे सगळे डॉक्टर साहेब हे सगळे बोलतात, त्याच्याबद्दल मी परत बोलावं असं नाही. परंतु त्याही अगेन्स्टच्या काही कृती चालल्या, जे काही कारभार चाललाय या तोट्याला ह्या गोष्टी सुद्धा खूप म्हणजे कारणीभूत आहे. आणि म्हणून या मूलभूत प्रश्नाकडे वळत असताना याच्यामध्ये प्रशासन किंवा साहेब म्हटले तसे आपल्याला हे सगळं सुधारायचं असेल तर ते कसं सुधारायचं वगैरे या गोष्टी आपण बघूया. परंतु आजच्या परिस्थितीपर्यंत किंवा आजपर्यंत जे झाले ते अशा पद्धतीनं चालले का कोण किती मोठा आहे याच्यापेक्षा कोण किती मोठा होईल अशा पद्धतीचा हा कारखान्याचा कारभार चाललेला आहे. आणि म्हणून याच्यावर मी फार न बोलता अगदी बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहे, पण आज मी माझं मी मत मांडतो आणि थांबतो. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि त्या निमित्तानं झूमच्या माध्यमातून सर्व सभासदांशी संवाद साधला जाणार आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं आत्तापर्यंत जो कारखान्याचा लेखाजोखा किंवा जी काही माहिती आहे ती आदरणीय बीजे साहेबांनी बऱ्याच ठिकाणी गावागावात मांडली. आदरणीय सावंत साहेबही त्या विषयावरती बरंच आत्ताही बोलले आणि आधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले. त्याचबरोबर आदरणीय शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड अजितजी नवले यांनीही त्यांची भूमिका वेळोवेळी लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. विनयजी असतील किंवा दादा पाटील वाकचौरे किंवा सगळेच सोन्याबापू वाकचौरे ही सगळी मंडळी आपल्या वारंवार भूमिकांसह पुढे येत आहे. कारखाना ही अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची भाग्यलक्ष्मी. कारखाना चालला पाहिजे, चांगला चालला पाहिजे. शेतकरी, उत्पादक, सभासद यांच्याबरोबर, संचालकांबरोबर आमचंही म्हणणं तेच आहे. परंतु कारखान्यातली जी खरी परिस्थिती आहे ती दिवंगत मारुती भांगरे यांनी मांडली. बीजे देशमुख गावागावांमधून शेतकऱ्यांचा जागर करतायत, सावंत साहेब शेतकऱ्यांचा जागर करतायत, पण याला मला कुठल्याही कारखान्याचे आत्ताचं जे संचालक मंडळ आहे कुणी उत्तर देण्याच्या फंद्यात पडत नाही. खरं तर इतक्या दिवसात त्यांनी वार्ताहर परिषद घ्यायला पाहिजे होती आणि त्यांनी सांगायला लागलं होतं की हे आरोप असे आहेत, जर सत्य आहे तर सत्य काय, असत्य आहे तर असत्य काय. आम्ही दोन्हींचाही स्वीकार करण्यासाठी इथं शेतकऱ्यांच्या वतीनं, कष्टकऱ्यांच्या वतीनं उपस्थित आहोत. आज जे काही प्रश्न दिले गेलेत कालाने, आम्हाला तिथे गेल्यावर कळालं की फक्त सावंत साहेब असतील किंवा शेनकर सर असतील ह्या 2-4 जणांनी जाऊन तिथं प्रश्न दिले. मग बाकीचे उत्पादक शेतकरी याच्याबद्दल गंभीर नाही आहेत का असाही एक प्रश्न तयार होतो. आणि जर गंभीर नसाल
तर एक दिवस हा कारखाना जर ह्या लोकांच्या ताब्यात ठेवला तर हा बंद पडणार आहे. मग आपल्या भाग्यलक्ष्मी बंद पडली तर काय. मगाशी सावंत साहेब म्हटले त्या विचाराशी मी सहमत नाही की आम्ही कारखाना दुसरा ऊस आमच्या तालुक्याचा ऊस दुसऱ्या कारखान्याला देऊ किंवा असं आमच्या मनात बिलकुल नाही. ही तालुक्याची भाग्यलक्ष्मी ही वाचली पाहिजे, ही चालली पाहिजे. ह्याच विचारानं आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही सांगतो की समन्वय समिती फक्त कारखान्यापुरती नाही, तर ही आम्ही चांगल्या विचाराने विधानसभेच्या आधीपासून एकत्र आलो आहे आणि तालुक्याच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत काम करणार. मग ते वेगवेगळ्या भागांसाठी काम करणं असे, सहकारामध्ये काम करणं असे, प्रशासनात ह्या सगळ्यासाठी आम्ही काम करणार. आता ऐरणीवर कारखान्याची ही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, तर मी विनंती करतो की जे कोणी उत्तर देणार आहे, मग कारखान्याचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील किंवा कारखान्याची एवढी असेल, जे उत्तर देणार आहे तर त्यांनी प्रामाणिकपणानं जे प्रश्न दिले आहेत, आदरणीय मारुती भांगरे यांनी पुस्तिकेच्या रूपानं जे काही प्रश्न उपस्थित केले, कारण प्रशासनाचा त्यांचा दांडगा अभ्यास. या माणसाचं महत्त्व आपल्याला कधी कळालं नाही. मी जेव्हा त्यांच्या दसऱ्याच्या विधीला होतो तर ती नागनाथ अण्णाच्या कारखान्यातले जवळजवळ तिथली बरीच लोक इथं आली. तिथल्या काही घरांमध्ये या माणसाचा फोटो लागलेला आहे. म्हणजे एवढा हा सृजनशील माणूस, आणि तो जेव्हा लिहितो तर त्याचं गांभीर्य आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. आणि तेच गांभीर्य कारखाना आज जे चालवत आहे अगस्ती कारखाना त्यांनाही असलं पाहिजे. त्यांनी, माझी अपेक्षा आहे का लेखी स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किती प्रश्नांची उत्तरं देता येईल, पण तिथं त्यांनी जाहीर सांगितलं पाहिजे. सावंत साहेब म्हटले, डॉक्टर अजित नवले म्हटले किंवा BJ देशमुख साहेब म्हटले की हे आम्ही प्रश्न दिले आहेत, यांची उत्तरं आम्ही लेखी स्वरूपात प्रत्येक उत्पादक शेतकऱ्याला, मी तर त्याच्याही पलीकडे म्हणेल की आता जे काही शेअर्स धारक आहेत त्या सर्वांना, उत्पादक आणि बिगर उत्पादक, मगाशी तुम्ही उल्लेख केला या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे शेअर्स घेतले, कारखाना उभा राहिला, पण त्याच्या मागे आपली भूमिका काय होती तर त्या भागातही ऊस वाढवायचा, पण तसं काही झालं नाही. आज त्या बिचाऱ्यांच्या शेतात पेंडाचे, त्यामुळे त्यांचा कारखान्याचा काही संबंध राहील. आणि ज्यांचा संबंध आहे त्याच्याशी तुम्ही हितसंबंध तयार करून तुम्ही बोनस दिला तर कसा दिला, बोनस देण्याची पद्धत काय. जर तुमच्या कारखान्यावरच कर्ज आहे तर तुम्ही बोनस देताय कसं, पण तरी तुम्ही बोनस दिला म्हणजे कारखान्याचं पुढचं इलेक्शन तुम्ही डोळ्यावर ठेवून हे सगळं केलेलं आहे. तर माझ्या दृष्टीनं, आम्हा सर्वांच्या दृष्टीनं आणि जवळजवळ 4,500 उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही सर्वसाधारण सभा जी होती ती महत्त्वाची आहे. मला अपेक्षा आहे की हे लोक त्याची खरोखर चांगली उत्तरं देतील, त्यांच्या सदसद बुद्धीला पडतील अशी उत्तरं देतील, आणि त्यानुसार आमचं समाधान झालं तर आम्ही जर त्यांच्यावर काही आरोप चुकीचे केले असेल तर आम्ही माफी मागतो. पण जर त्यांनी काहीतरी भूल थापा देत आम्हाला उत्तरं दिली तर मग मात्र त्यांना जाब विचारण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने पुढचा मार्ग स्वीकारावा. काल मी एमडीशी बोललो, डॉक्टर अजित नवलेंनी तो प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचा स्वतःचाच ऊस अजून फुटलेला नाही आहे, तर जो 17 महिने झाले शेतकऱ्यांचा ऊस शेतातच आहे, उभा व्हावा, काहीला तुरा आले. आणि एमडी मात्र सांगत होते का म्हणे ऊसाचं काय टनेज वाढलंय किंवा त्याचं वजन वाढलंय. शेतकरी बाहेर मात्र बोंबा मारत होते का साहेब हे चुकीचं सांगताय, तर त्याची जबाबदारी कोण घेणार. आत्तापर्यंत तुम्ही ऊस तर तोडून नेलाच नाही, ऊस तर तोडून नेणार का नाही. आणि दुसरी गोष्ट, हे काही शेतकऱ्यांचं उत्पादन घटणार आहे तर याची जबाबदारी कारखाना घेणार का. कारण ही सर्वस्वी, पहिला ऊस जर कारखाना अकोले तालुक्यासाठी काढलेला आहे, आपण महाराष्ट्र म्हणून कारखाना काढलाय का नाही, तर अकोले तालुक्यातील ऊस पहिल्यांदा तुटला जायला पाहिजे होता. तसं काही तुम्ही केलं नाही. तुम्ही गेटकिनचा ऊस बाहेरून आणला, तोही कसा तोट्यात आहे, कवळा ऊस कसा आणला, हे सगळं आम्ही विचारलंय. तर या सगळ्यांच्या उत्तरासह पुढे यावं. आणि जर शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटला नाही तर मात्र शेतकऱ्यांच्या वतीनेही कारखान्यावरती आम्हाला आंदोलन करावं लागेल. आम्ही कृती समितीच्या वतीनं, समन्वय समितीच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही इशारा देऊ.